ठीक आहे ठीक. गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपण मराठी व्याकरणाचा भाग बघणार आहोत. आणि मराठी व्याकरणामध्ये वाक्य 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 म्हणजे काय, वाक्यांचे किती प्रकार आहेत आपल्या सिलेबस मध्ये, आणि वाक्य प्रचार म्हणजे काय, आणि वाक्य रूपांतर, हे जे तीन घटक आहेत ते तीन घटक आज आपण व्याकरणाच्या या आपल्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण वाक्य म्हणजे काय ते पाहूया. जसं की हिंदीमध्ये पण वाक्य असतं, तसंच मराठीमध्ये सुद्धा वाक्य असतात. तर वाक्याची व्याख्या जी आहे, परिभाषा जी आहे, ती आपण पाहूया. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. म्हणजे त्या वाक्यामधून आपल्याला काहीतरी अर्थ समजतो किंवा काहीतरी भावना, विचार प्रकट होतात आणि त्या आपल्याला समजतात. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. म्हणजे शब्दांचा काही समूह, काही 5-6 शब्द मिळून किंवा त्यापेक्षा जास्त मिळून जे आपल्याला अर्थ काहीतरी त्या शब्दांमधून आपल्याला समजतं, काहीतरी भावना, विचार प्रकट होतात. या प्रकट होण्याला किंवा व्यक्त होण्याला काय म्हणतात? वाक्य म्हणतात. आणि या वाक्य उदाहरणार्थ पाहूया आपण इथे या वाक्यामध्ये. पहिलं उदाहरण आहे स्वराला. स्वरा म्हणजे इथं मुलीचं नाव आहे स्वरा. स्वराला इतरांना मदत करायला फार आवडते. आता बघा, इथं 5-6 शब्दांचं हे वाक्य आहे. तर या वाक्यामधून आपल्याला काय समजतं की स्वरा ही मुलगी आहे आणि तिला दुसऱ्यांना मदत करायला फार आवडते. म्हणजे स्वरा जो एक लड़की है, उसको दूसरों की मदद करना उसे अच्छा लगता है. ये कुछ ना कुछ भावना, विचार हमें इस वाक्य से पता चलता है. इसीलिए जो है वाक्य से हमें कुछ न कुछ मालूमात, जानकारी होती है, कुछ भावना, कुछ विचार प्रकट होते हैं, तो उसी को वाक्य कहते हैं. तो यहाँ पे वाक्य का उदाहरण दिया है. दूसरा है राजेश दररोज आपल्या मित्रांबरोबर पोहायला जातो. आता या वाक्यामध्ये राजेशचं उदाहरण दिलेलं आहे की वो राजेश नाम का जो लड़का है वो हर दिन अपने दोस्तों के साथ तैरने के लिए जाता है. मतलब इसमें से भी हमें कुछ न कुछ जानकारी प्राप्त हो रही है, कुछ विचार प्रकट हो रहे हैं और वो हमें मालूम हो रहे हैं. मतलब ऐसा शब्द समूह जिससे हमें कुछ न कुछ जानकारी मिलती है. ऐसे शब्दों का जो मेल होता है, जो शब्द मिलके जो वाक्य बनता है, उसे वाक्य कहते हैं. उस शब्दों के शब्द समूह को वाक्य कहते हैं. वाक्य म्हणजे काय हे आपण आता इथे पाहिले आहे. आता वाक्यांचे आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकार आहेत ते आपण पाहूया. पहिला जो प्रकार आहे तो आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे हिंदी में जैसे सरल वाक्य होता है, उसमें कुछ सरल बात कही होती है, कुछ विधान किया रहता है. विधानार्थी वाक्य म्हणजे सरळ वाक्य. दुसरा जो वाक्याचा प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी जे आहे ते प्रश्नवाचक चिन्ह दिलेलं असतं, त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. तिसरं जे आहे ते उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे त्यामध्ये काही ना काही मतलब कुछ अच्छी, कुछ बुरी, या कुछ मतलब बहुत ज्यादा मात्रा में, या इफेक्टिव जैसे बोलते हैं ना हम, कि ज्यादा परिणामकारक बात जो है उसमें कही रहती है. और आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह लागलेलं असतं. जसे आपण उदाहरण याचं पुढे पाहणारच आहोत. आणि चौथा जो प्रकार आहे तो आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला काहीतरी आज्ञा केलेली असते. काय म्हणजे काहीतरी करायला लावलेलं असतं. जसं आपण आता शाळेमध्ये बघतो, रांगेत चला, उभे राहा, खाली बसा, खोटे बोलू नये, नेहमी खरे बोला. ऐसे मतलब सामने वाले को कुछ न कुछ करने के लिए आज्ञा दी रहती है. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञा, काहीतरी त्यांना करायला लावणे, त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. हे वाक्याचे 4 प्रकार आहेत आणि हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. यावर जो आपल्याला प्रश्न येतो तो 2 मार्कासाठी येतो. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या चारीपैकी ही 4ही वाक्य जे आहे ते ओळखण्याची, बघा विधानार्थी वाक्यामध्ये
सरळ विधान केलेलं असतं, काहीतरी विचार व्यक्त केलेले असतात आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नवाचक चिन्ह लागलेलं असतं. बघा, वाक्याचा प्रकार ओळख खूप सोपा प्रश्न आहे. तुम्ही फक्त ह्या वाक्याच्या संकल्पना जर समजून घेतल्या तर. विधानार्थी वाक्यात काहीतरी सांगितलेलं असतं, विचार व्यक्त केलेला असतो आणि सरळ सेंटेन्स असतं ते, आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नवाचक चिन्ह असतं आणि या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. तिसरं वाक्य जे आहे ते त्या वाक्यामध्ये, उद्गारार्थी वाक्यामध्ये काहीतरी आश्चर्यकारक किंवा खूप जास्त किंवा कमी किंवा अशी म्हणजे उद्गार काढण्यासारखी जी भावना आहे त्या वाक्यामध्ये भावना व्यक्त केलेली असते आणि त्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असतं. कधी कधी उद्गारवाचक चिन्ह जसे अरे बापरे, अरे बापरेच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह लागतं. म्हणजे कधी वाक्याच्या मध्ये उद्गारवाचक चिन्ह लागतं तर कधी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह लागतं. म्हणजे ही ओळखण्याची पद्धत आहे की उद्गारार्थी वाक्य आपण कसं ओळखायचं. आणि चौथा जे आहे ते आज्ञार्थी वाक्य, म्हणजे समोरच्या व्यक्तीला आज्ञा केलेली असते. जसे आपण मुलांना म्हणतो रांगेत चला, खोटे बोलू नका, सरळ उभे राहा, अभ्यास करा, गोंगाट करू नका. म्हणजे असं समोरच्या व्यक्तीला काहीतरी आज्ञा पाळण्यासाठी सांगितलेली असते, त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. जसे करा, क्रियापद जो होता है वो करा, ठेवा, असं समोरच्या व्यक्तीला सांगितलेलं असतं. यावरून आपण आज्ञार्थी वाक्य ओळखू शकतो. आपण आता पहिले बघितलं वाक्य म्हणजे काय, आणि वाक्याचे आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकार आहेत. हे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता आपण सगळ्यात शेवटी बघूया. पहिला जो वाक्याचा प्रकार आहे तो आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्याचे उदाहरण पहा इथे. पहिला वाक्याचा प्रकार आहे, माझे घर दवाखान्याजवळ आहे. माझे घर कुठे आहे? दवाखान्याजवळ आहे. म्हणजे इथं किती सरळ आणि सोप्या आणि कमी शब्दामध्ये त्यांनी आपल्याला विचार व्यक्त केलेला आहे की माझे घर दवाखान्याजवळ आहे. दुसरं आहे, तो रोज व्यायाम करत नाही. तो रोज व्यायाम करत नाही. तो व्यायाम रोज करत नाही. तिसरा आहे, माझा भाऊ शाळेला गेला. माझा भाऊ कुठे गेला? शाळेला गेला. म्हणजे ह्यामधून पण आपल्याला काहीतरी विचार व्यक्त होतो. चौथा आहे, मी दररोज वर्तमानपत्र वाचतो. बघा, या 4ही वाक्यामध्ये त्यांनी काही ना काही विचार किंवा भावना व्यक्त केलेल्या आहेत. अशा उदाहरणांना आपण कोणते वाक्य म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणतो. विधानार्थी म्हणजे सरळ त्यामध्ये काहीतरी विचार व्यक्त केलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी काय आहे? पूर्णविराम आहे. यावरून आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आला की हा वाक्याचा कोणता प्रकार आहे, तर ह्या 4ही उदाहरणाच्या मी तुम्हाला आयडिया दिलेल्या आहेत की कसं ओळखायचं. प्रश्नार्थी असेल तर प्रश्नवाचक चिन्ह असणार, त्यामध्ये प्रश्न असणार. विधानार्थी असेल तर शेवटी पूर्णविराम असणार आणि काहीतरी त्यामध्ये विचार व्यक्त केलेला असणार. उद्गारार्थीमध्ये उद्गारवाचक चिन्ह असणार आणि आज्ञार्थीमध्ये जे क्रिया असते, क्रियापद असते, क्रियापद कसं असतं? करा, ठेवा, बोला. म्हणजे समोरच्या व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी आज्ञा किंवा ऑर्डर सोडलेली असते. म्हणजे आता आपण पाहिलं की हे विधानार्थी वाक्याचे जे 4 उदाहरण आहेत ते उदाहरण आपण पाहिलेले आहे. यावरून आपल्याला कळतं की विधानार्थी वाक्य कशा प्रकारचं असतं. यानंतर आपल्या वाक्याचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे प्रश्नार्थी वाक्य. बघा, तुला लाडू आवडतो का? बघा, यामध्ये प्रश्न विचारलेला आहे त्या समोरच्या व्यक्तीला की तुला लाडू आवडतो का, आणि वाक्याच्या शेवटी काय आहे? प्रश्नवाचक चिन्ह. दुसरा आहे, तुम्ही सकाळी कधी उठता? कधी उठता म्हणजे किती वाजता उठता? यामध्ये सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नवाचक चिन्ह दिलेलं आहे. तिसरा जो आहे तो, तू गावी केव्हा जाणार आहेस? बघा, त्याला प्रश्न विचारलाय की तू गावी कधी जाणार आहेस, आणि वाक्याच्या शेवटी इथे सुद्धा प्रश्नवाचक चिन्ह दिलेलं आहे. तुझे बाबा काय करतात? तुझे बाबा काय काम करतात? यामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य ओळखणं खूप सोपं आहे, कारण वाक्याच्या शेवटी प्रश्नवाचक चिन्ह असतं आणि त्या वाक्यामध्ये काही ना काही प्रश्न विचारलेला असतो. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. बघा, त्याची व्याख्या पण दिलेली आहे की ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. हा झाला आपला वाक्य प्रकाराचा दुसरा प्रश्न.
आता तिसरा वाक्याचा प्रकार बघा, उद्गारार्थी वाक्य. बघा, उद्गारार्थी वाक्य मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की कधी कधी वाक्य एक शब्द झाल्यानंतर उद्गारवाचक चिन्ह येतं, किंवा कधी वाक्याच्या शेवटी, किंवा कधी कधी वाक्यामध्ये दोन सुद्धा उद्गारवाचक चिन्ह येतात. अरे रे, बघा अरे रे नंतर उद्गारवाचक चिन्ह लागलेलं आहे. अरे रे, फार वाईट झाले, म्हणजे कोणाचं काही वाईट झालेलं असेल किंवा बुरी खबर रहती है, तब हम क्या बोलते हैं, अरे रे बहुत बुरा हुआ, ऐसे बोलते ना. वैसे ही मराठी में अरे रे फार वाईट झाले, आणि वाक्याच्या शेवटी इथे पूर्णविराम दिलेलं आहे. नंतर दुसरं आहे शाबास, आणि त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह लागलेलं आहे. चांगले काम केलेस, कोणी खूप चांगले काम केले असेल तर आपण त्याची वाहवा किंवा प्रशंसा आपण शाबास या शब्दाने करतो, आणि त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह लागलेलं असतं. तिसरं जे आहे ते अबब आणि उद्गारवाचक चिन्ह आहे. केवढी उंच इमारत ही, म्हणजे कधी कधी वाक्यामध्ये दोन वेळेस उद्गारवाचक चिन्ह येत असतं. यावरून आपण ओळखू शकतो की हे उद्गारार्थी वाक्य आहे. चौथं उदाहरण आहे आहा, किती सुंदर गातो हा पक्षी, म्हणजे या पक्षाच्या गाण्याचं इथे प्रशंसा वर्णन केलेलं आहे. म्हणजे काही पण वाईट भावना असतील, चांगल्या भावना असतील, काही आश्चर्यकारक भावना असतील, आश्चर्यचकित करणाऱ्या भावना असतील, तर हे सगळं जेव्हा व्यक्त करतो तेव्हा या चिन्हाचा वापर होतो. आणि कधी वाक्याच्या शेवटी लागतं, कधी मध्ये लागतं, तर कधी वाक्यामध्ये दोन वेळेस उद्गारवाचक चिन्ह येतं. बघा याची व्याख्या कशी केलेली आहे. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. भावना मग चांगल्या असो किंवा वाईट असो, तर भावना कोणत्याही असू शकतात. तर म्हणजे वाईट, आश्चर्यकारक, चांगल्या कोणत्याही प्रकारच्या असो, पण भावना व्यक्त झालेल्या असतात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. बघा पहिल्या उदाहरणात अरे रे फार वाईट झाले, म्हणजे थोडस दुःखद भावना यामध्ये व्यक्त झालेली आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये चांगली भावना व्यक्त झालेली आहे. आणि यानंतरचा प्रकार जो आहे तो आहे आज्ञार्थी वाक्य. मुलांनो रांगेत चला, बघा क्रियापद जे आहे ते शेवटचं क्रियापद बघा इथे काय दिले, मुलांनो, स्वल्पविराम दिलेला आहे, त्यानंतर रांगेत चला. मुलांनो रांगेत चला म्हणजे मुलांना काय सांगितलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे की मुलांना तुम्ही रांगेत चला. दुसरं उदाहरण आहे उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. आपण जो व्यायाम करतो तो व्यायाम आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे, आणि मुलांना सांगितलेलं आहे की उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. बघा क्रियापद जे आहे ते करा, सामने वाले को कुछ ऑर्डर दी गई है, म्हणजे मुलांना असो किंवा व्यक्तीला असो वो व्यायाम करने के लिए कहा गया है. तिसरा है परमेश्वरा सर्वांचे कल्याण कर, म्हणजे परमेश्वराला भगवानला देवाला विनंती केलेली आहे की हे परमेश्वरा तू सर्वांचे कल्याण कर देखो क्रियापद जो है वो कुछ करने के लिए बोला है. सर्वांनी रोज सकाळी लवकर उठा, म्हणजे मुलांना काय सांगितलेलं आहे की मुलांना किंवा सगळ्यांना सांगितलेलं आहे की सर्वांनी रोज सकाळी लवकर उठा. लवकर उठलेले आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, आणि मुलांना सांगितलेलं आहे की तुम्ही लवकर उठा. म्हणजे ह्या चारही वाक्यामध्ये जी क्रिया आहे, क्रियापद जे आहे ते क्रियापद काय, समोरच्या व्यक्तीला काहीतरी आज्ञा दिलेली आहे. क्रियापदावरून हे वाक्य कसं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे की चला, करा, कर, उठा, म्हणजे यामध्ये समोरच्या व्यक्तीला आज्ञा दिलेली आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. बघा आता याची व्याख्या बघूया आपण. ज्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश दिलेला असतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे त्या ज्या वाक्यामध्ये समोरच्या व्यक्तीला काहीतरी आज्ञा दिलेली असेल किंवा आदेश दिलेला असेल किंवा काही ऑर्डर सोडलेली असेल त्या वाक्याला काय म्हणतात, आज्ञार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे बघा आपण आता वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे चार प्रकार, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य, हे चारही प्रकारांचे आज आपण उदाहरण इथे पाहिलेले आहे. म्हणजे वाक्यांचे प्रकार हा घटक आपण इथे पाहिलेला आहे. आता आपल्या यामधला दुसरा जो पॉइंट आहे तो आहे बघा, विधानार्थी वाक्य जे आहे ते दोन प्रकारचे असतं.
यामध्ये ह्याचे फक्त विधानार्थी वाक्याचेच उपप्रकार आहेत, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह सेंटेन्स सांगितलेला असेल आणि नकारार्थीमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स असतं. म्हणजे ह्या पहिल्याच वाक्याचे फक्त 2 प्रकार आहेत, बाकीच्याचे उपप्रकार नाहीयेत. मग विधानार्थी वाक्य कधी कधी पॉझिटिव्ह असू शकतो तर कधी निगेटिव्ह असू शकतं. आता आपण आपला दुसरा जो घटक आहे तो आहे वाक्यांचे परस्पर रूपांतर. 2 मार्कासाठी आपल्याला प्रश्न वाक्याचा प्रकार ओळखण्यासाठी येतो आणि 2 मार्क जे आहे ते प्रश्न आपल्याला वाक्य रूपांतर करण्यासाठी येतो. बघा, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. बघा, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नार्थी वाक्य असेल तर त्याचं विधानार्थी करण्यासाठी येतं आणि विधानार्थी असेल तर त्याचं आपल्याला प्रश्नार्थी करण्यासाठी येतं. बघा, फक्त समजून घेण्याचं आहे. एकदा जर समजून घेतली संकल्पना तर तुम्हाला हा प्रश्न खूप सोपा परीक्षेमध्ये सोडवता येईल. प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे असल्यास प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी ठेवावे. मेरी बात समझ में आई? अगर प्रश्नार्थी वाक्य का हमें विधानार्थी करना है, प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे असल्यास प्रश्न होकारार्थी, देखो सामने वाले ने अगर प्रश्न होकारार्थी पूछा है तो हमें उसका विधानार्थी वाक्य कैसा करना है, नकारार्थी करना है. और प्रश्न नकारार्थी असेल तर आपल्याला त्याचं विधानार्थी कसं करायचंय, होकारार्थी करायचंय. अगर प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं असेल तर पहिले होकारार्थी की नकारार्थी हे आपल्याला समजून घ्यायचंय. प्रश्न जर होकारार्थी असेल तर आपल्याला काय विधानार्थी वाक्य कसं करायचंय, नकारार्थी. आणि प्रश्न जर नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य आपल्याला कसं करायचंय, होकारार्थी. म्हणजे आपण ह्याचं उदाहरण पाहूया. उदाहरण बघितलं की तुम्हाला लगेच समजेल की आपल्याला कसं करायचं आहे. बघा, इथे उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण बघा, मी तुमचे उपकार कसे विसरेल. आता बघा, हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि याला मला काय करायचं आहे, विधानार्थी करायचं आहे. जेव्हाही आपण वाक्याचं रूपांतर करतो तेव्हा मूळ वाक्याचा अर्थ बदलायला नाही पाहिजे, म्हणजे बदललाच नाही पाहिजे. मूळ वाक्य अर्थ जो आहे, वाक्य का मूल जो अर्थ है वो हमें बदलना नहीं है. खाली हमें वाक्य की रचना बदलनी है, क्रियापद बदलना है, लेकिन उसका मूल जो अर्थ है वो हमें नहीं बदलना है. बघा, आता इथे काय दिले, मी तुमचे उपकार कसे विसरेल, म्हणजे मी मतलब मैं आपके उपकार कैसे भूलूंगा, इसका हिंदी में ऐसे होता है. तो मुझे क्या करना है, इसका विधानार्थी करना है. तो प्रश्नार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचं विधानार्थी कसं करायचंय, नकारार्थी करायचंय. बघा, यामधला प्रश्न आहे तो. हे वरचा प्रश्न आपला होकारार्थी आहे, मला विधानार्थी करायचंय. जर होकारार्थी प्रश्न असेल तर विधानार्थी कैसे करना है, नकारार्थी करना है. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. एक ही बात याद रखो, प्रश्न जर होकारार्थी असेल मतलब पॉजिटिव असेल, कि इसने ऊपर कैसे बताया उन्होंने कि मैं आपके उपकार या एहसान नहीं भूलूंगा, मतलब इसमें क्या है, ये पॉजिटिव सेंटेंस है, प्रश्नार्थी है वाक्य बट पॉजिटिव में है. तो जब भी पॉजिटिव ऐसा प्रश्न रहेगा तो उसका विधानार्थी कैसे करना है, निगेटिव्ह करना है, नकारार्थी करना है. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. बघा, नाही आणि नकारार्थी वाक्य इथे झालेलं आहे, पण मूळ वाक्याचा अर्थ इथे बदललेला नाही. प्रश्नार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचं विधानार्थी नकारार्थी आपल्याला करायचं आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. मी तुमचा विद्यार्थी आहे. आता हे आहे विधानार्थी वाक्य आणि मला याचं काय करायचंय, प्रश्नार्थी करायचंय. मी तुमचा विद्यार्थी नाही का, इसका मतलब क्या हो गया कि मैं आपका विद्यार्थी या छात्र जो है नहीं हूं क्या, मतलब ऐसे प्रश्नार्थक भाषा में उन्होंने बताया. तो उसका होकारार्थी क्या हुआ, मी तुमचा विद्यार्थी आहे. म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न जर होकारार्थी असेल आणि प्रश्नार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचं विधानार्थी कसं करायचंय, नकारार्थी. आणि प्रश्न जर नकारार्थी असेल तर त्याचा वाक्य जे आहे ते होकारार्थी आपल्याला करायचं आहे. म्हणजे याची आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला लगेच समजून जाईल.
दुसरं जे उदाहरण आहे ते उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे रूपांतर. आता पहिले याचं बघूया, यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे ते. उद्गारार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्यापेक्षा अधिक परिणामकारक वाटते. बघा, जे सरळ विधान असतं त्यापेक्षा जर आश्चर्यकारक किंवा बरे वाईट किंवा उद्गारवाचक चिन्ह ज्या वाक्यामध्ये लागलेलं असतं ते वाक्य आपल्याला जास्त इफेक्टिव्ह, जास्त परिणामकारक वाटतं. एखाद्या गोष्टीतील अधिक्य म्हणजे एखाद्या गोष्टीचं अधिक मात्रा किंवा जे अधिक्य, मनातील तीव्र इच्छा किंवा भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात. अशा उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची आहे ते स्पष्ट करायला हवे. कधीही बघा, उद्गारार्थी वाक्य जे आहे ते विधानार्थी वाक्यापेक्षा जास्त परिणामकारक, जास्त आकर्षित करणारं असतं. दोन जर वाक्य दिलेली असतील तर आपण त्यामध्ये पहिले उद्गारार्थी वाक्याकडे जास्त लक्ष देतो की अरे यामध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय की ते अधिक परिणामकारक आहे. आता बघा, इथे उदाहरण पाहूया. किती गोड चहा आहे हा. म्हणजे किती गोड चहा आहे हा, हे जे वाक्य आहे ते कोणतं आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. याचं मला काय करायचंय? विधानार्थी करायचंय. जेव्हा उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी करतो आपण, तेव्हा त्यातला उद्गारवाचक चिन्ह काढून टाकायचं आहे आपल्याला आणि सरळ वाक्यात लिहायचं आहे. ते किती हा शब्द पण किती म्हणजे खूप जास्त सांगतो आपल्याला, त्याची मात्रा जी आहे ती मात्रा आपल्याला जास्त सांगतो. तर किती पण हा शब्द आपल्याला काढून टाकायचा आहे. चहा खूप गोड आहे, याचं काय झालं? हे विधानार्थी झालं. दुसरं उदाहरण पहा. अरे रे किती जोरात पडला तो. आता याचं काय करायचंय? विधानार्थी करायचे. जेव्हाही आपण उद्गारार्थीचं विधानार्थी करतो तेव्हा जो पहिला शब्द असतो किंवा मध्ये आलेला जे आश्चर्यकारक गोष्ट ज्या शब्दांनी व्यक्त होते ते विशेषण आपल्याला काढून टाकायचं आहे. अरे रे किती जोरात पडला तो, आणि उद्गारवाचक चिन्ह सुद्धा काढून आपल्याला टाकायचं आहे. तो खूप जोरात पडला. म्हणजे सरळ वाक्य इथे झालेलं आहे. जेव्हा आपण उद्गारार्थीचं विधानार्थी करतो तेव्हा त्यामधलं चिन्ह काढून टाकायचं आणि जे आश्चर्यकारक शब्द आहेत, चांगले वाईट, अरे रे, हे सगळे शब्द आपल्याला काढून टाकून सरळ वाक्यामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. आता तिसरा जो प्रकार आहे तो आज्ञार्थक व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. परस्पर म्हणजे एकमेकात रूपांतर. समजा आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचं विधानार्थी कसं करायचं आणि विधानार्थी असेल तर त्याचं आज्ञार्थक कसं करायचं. आज्ञार्थक वाक्यात आज्ञा अपेक्षित आहे आणि विधानार्थी वाक्यात सरळ विधान अपेक्षित असते. या वाक्याचे रूपांतर करताना त्यातील भावार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे बघा, तर भावार्थ म्हणजे वाक्याचा अर्थ आपल्याला पहिले समजून घ्यायचा आहे. आज्ञार्थक वाक्यात आज्ञा अपेक्षित आहे आणि विधानार्थी वाक्यात विधान अपेक्षित असते. या दोघांचं जेव्हा आपण रूपांतर करतो तेव्हा त्याच्यात काय विचार व्यक्त केलेत, काय भावना व्यक्त केल्यात, या पहिले आपल्याला तिथे समजून घ्यायच्या आहेत. कोणत्याही वाक्याचा आपल्याला वाक्य रूपांतर करायचं तर त्या वाक्याचा मूळ अर्थ बदलायला नको. मूल अर्थ उसका हमें नहीं बदलना है, उसकी सिर्फ रचना हमें बदलना है, या क्रियापद या जो विशेषण रहेगा उसका विरुद्धार्थी शब्द डालना है, लेकिन मूल अर्थ उसका नहीं बदलना है. उदाहरण बघा. पहिलं उदाहरण आहे, ते पुस्तक आण. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे? जेव्हा आपण आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी करतो तेव्हा आज्ञार्थी वाक्यामध्ये बघा कसं आण, कर, ठेव असं क्रियापद असतं. पण जेव्हा विधानार्थी करतो, आज्ञार्थीचं विधानार्थी जेव्हा करतो तर वाक्याच्या शेवटी जे क्रियापद असतं त्यामध्ये बघा, ते पुस्तक आण, इथे आण क्रिया आहे. आणि विधानार्थी करायचं असेल तर ते पुस्तक आणावे. मग आपल्याला काय करायचंय? आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापद जे आहे ते आनावे, ठेवावे, करावे, मानावे, वे लगाना है उसमें. क्या लगाना है? वे. प्रत्येक जे उदाहरण असतं ते उदाहरण जर असं आज्ञार्थीचं विधानार्थी करायचं असेल तर क्रियापदाला काय लावायचंय? वे लावायचंय. काय लावायचंय? वे. आणावे, करावे, ठेवावे. जसे व्यायाम करा असेल
आणि व्यायाम करा असेल तर त्याचं विधानार्थी कसं येणार की व्यायाम करावा. वा किंवा वे क्रियापद जे आहे ते आपल्याला आज्ञार्थीचं विधानार्थी करताना वे जे आहे ते क्रियापद लावायचं आहे. ते पुस्तक आण, ते पुस्तक आणावे. आता इथे दुसरं उदाहरण दिलेलं आहे, रोज व्यायाम करावा. वा किंवा वे लागतं. तर रोज व्यायाम करावा याचं मला काय करायचंय, आज्ञार्थ करायचंय. तर काय येणार, रोज व्यायाम करा. म्हणजे या उदाहरणामध्ये वा किंवा वे जे क्रियापद आहे ते लावायचं आहे. जसं पहिल्या उदाहरणामध्ये ते पुस्तक आण, आज्ञार्थीचं विधानार्थी करताना आणावे असं होणार. आणि रोज व्यायाम करावा हे जे विधानार्थी वाक्य आहे त्याचा आज्ञार्थ करताना रोज व्यायाम करा असं आज्ञार्थी वाक्य त्याचं होणार आहे. आता जे विधानार्थी जे वाक्य आहे, विधानार्थी वाक्याचे दोन जे आहे ते दोन प्रकार इथे उपप्रकार पडलेले आहेत. जेव्हाही विधानार्थी वाक्य येतं तेव्हा कधी होकारार्थी असतं तर कधी नकारार्थी असतं. तर त्याचं उदाहरण पाहूया आपण. इथे दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे, पण दुसऱ्या वाक्याची परिणामकारकता मोठाच्या विरुद्धाची शब्द लहानमुळे वाढली आहे. अर्थ न बदलता अशा प्रकारे नकारार्थी वाक्य बनवता येते. जेव्हा आपण होकारार्थीचं नकारार्थी वाक्य करतो तेव्हा आपल्याला जो विशेषण आहे तो विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द करायचा आहे. जसं समजा वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं विरुद्धार्थी शब्द लावायचा आहे होकारार्थी करताना, आणि होकारार्थी वाक्याचा नकारार्थी करताना जो विशेषण वाक्यात काय विशेषण आलेलं आहे ते बघायचं आणि त्याचा आपल्याला विरुद्धार्थी करायचं आहे. याचं आपण उदाहरण पाहूया. सुमनचा स्वभाव वाईट नाही. बघा इथे नाही क्रियापद आहे, वाईट जे आहे ते विशेषण आहे. म्हणजे आता इथं आपल्याला काय, हे जे आहे ते नकारार्थी वाक्य आहे. सुमनचा स्वभाव वाईट नाही. वाईट नाही म्हणजे याचा अर्थ तिचा स्वभाव कसा आहे, चांगला आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, जेव्हाही आपण नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करतो तेव्हा आपल्याला क्रियापद बदलायचंय. क्रियापद इथे नाही आहे आणि त्याला लागून जे विशेषण आहे त्याचं आपल्याला विरुद्धार्थी करायचं आहे. समजा होकारार्थी दिलेला असेल तर नकारार्थी करा आणि नकारार्थी दिलेला असेल तर आपल्याला होकारार्थी करायचं आहे. बघा, सुमनचा स्वभाव वाईट नाही. मग आपल्याला इथे याचा अर्थ तिचा स्वभाव कसा आहे, चांगला आहे. मग आपल्याला दोन गोष्टी इथे बदलायच्यात होकारार्थी करताना. शेवटी आहे लावायचं आणि वाईटचा विरुद्धार्थी शब्द चांगला आपल्याला इथे लावायचा आहे. सुमनचा स्वभाव चांगला आहे. आता दुसरं पहा, आजची भाजी शिळी होती. शिळी मतलब बासी. तर याचा आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे, पण मूळ वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. मग आता होतीच्या ऐवजी काय येणार त्याचं नकारार्थी, तर नव्हती, नाही किंवा नव्हती. आजची भाजी ताजी नव्हती. म्हणजे होकारार्थी वाक्याचा आपल्याला काय करायचंय, नकारार्थी करताना क्रियापद जे आहे ते नाही, नव्हते असं येणार. आणि जो काही वाक्याच्या त्याला लागून विशेषण असेल त्या विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला करायचं आहे. पण मूळ वाक्याचा अर्थ इथे बदललेला नाही. आजची भाजी शिळी होती हे जे आहे ते होकारार्थी वाक्य आहे आणि मला त्याचं काय करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे. तर आजची भाजी ताजी नव्हती. म्हणजे ताजी सब्जी वो नहीं थी, इसका मतलब क्या, कैसे थी वो, बासी थी. आजची भाजी शिळी होती, नकारार्थी मध्ये नाही येणार आणि जो काही विशेषण आहे त्याचा विरुद्धार्थी, शिळीला विरुद्धार्थी शब्द ताजी. मग फक्त होकारार्थी वाक्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आहे आणि जो काही उदाहरण दिलेलं असेल त्याचं काय करायचंय, विरुद्धार्थी करायचं आहे. आता आपण काही इथे उदाहरण पाहूया की आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात. व्याकरणातील पहिला जो घटक आहे तो बघा, व्याकरण घटकावर आधारित कृती. आपल्याला 4 मार्कासाठी हा प्रश्न येतो. पहिला आहे वाक्याचा प्रकार ओळखायचा, दुसरा आहे वाक्य रूपांतर करायचा आणि तिसरा जो आहे तो 3 वाक्यप्रचार दिलेले असते. जसे हिंदीमध्ये काय असतं, हिंदीमध्ये मुहावरे आणि लोकोक्ती असतं आणि मुहावऱ्यांचा अर्थ सांगून मुहावरों का अर्थ बताकर उसका वाक्य में प्रयोग करने के लिए प्रश्न आता है. सेम उसी प्रकार से जो वाक्य प्रचार होते हैं उसका अर्थ बताना है और उसके ऊपर एक वाक्य बनाना है. जैसे अभी हम देखेंगे, पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा.
हमें क्या करना है, पहला प्रश्न हमारा 2 मार्क्स के लिए आता है, पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? आता बघा यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, वाक्याच्या शेवटी काय आहे, प्रश्नवाचक चिन्ह आहे, म्हणून हा वाक्याचा कोणता प्रकार येईल, प्रश्नार्थी वाक्य. कोणता येईल, प्रश्नार्थी वाक्य. तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? का म्हणून इथे प्रश्न पण विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नवाचक चिन्ह आलेलं आहे. 1 मार्कासाठी हा प्रश्न असेल. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. आता बघा यांनी काय सांगितलंय की रनिंग करण्यापेक्षा दोरीवरच्या उड्या मारा. मारा मतलब हे कोणतं वाक्य हुआ, मारा, करा, ठेवा. हे कोणत्या उदाहरणामध्ये सांगितलेलं असतं, आज्ञार्थी वाक्यामध्ये सांगितलेलं असतं. म्हणून हा कोणता प्रकार आहे, आज्ञार्थी वाक्य. आपको उसका आंसर ऐसे लिखना है, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का, आंसर करके उसके नीचे उसका आंसर लिखना है. जसं प्रश्नार्थी वाक्य आणि खालचं जे उदाहरण आहे ते रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा, हे जे आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे. आता हे जे आहे 2 मार्कासाठी वाक्यांचा प्रकार, जे 4 प्रकार आहेत, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी वाक्य, या 4 प्रकारांपैकी आपल्याला 2 प्रश्न इथे विचारलेले असतात आणि ते कशा प्रकारे ओळखायचे हे मी आपल्याला अगोदर सांगितलेलंच आहे. यानंतर दुसरा जो प्रश्न येतो तो आहे वाक्य रूपांतर करण्यासाठी. वाक्य रूपांतर जब करते हैं तो उसका मूल अर्थ नहीं बदलना है. जसे नेहमी खरे बोलावे. आता बोलावे जे आहे ते ये कोणचा वाक्य आहे, बोलावे, करावे, ठेवावे, हे काय आहे, विधानार्थी वाक्य आहे. पण विधानार्थी आहे पण ते कसं आहे, होकारार्थी विधानार्थी आहे. कोणतं वाक्य, विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आहेत, एक होकारार्थी वाक्य आणि एक नकारार्थी वाक्य. अभी ये विधानार्थी तो है, लेकिन कौन सा विधानार्थी वाक्य है, होकारार्थी विधानार्थी वाक्य है. नेहमी खरे बोलावे, ठेवावे, करावे, ऐसे वे किंवा वा जे जिसमें क्रियापद आता है वो विधानार्थी वाक्य होता है, बट होकारार्थी विधानार्थी वाक्य होता है. तर बघा, नेहमी खरे बोलावे याचं जे नकारार्थी आपल्याला वाक्य करायचं आहे, तर नकारार्थी मध्ये नाही करना है, क्रियापद जो है वो नाही लगेगा, और खरे जो है उसका विरुद्धार्थी शब्द यहाँ पे हमें लगाना है. तो नेहमी खरे बोलावे, कधीही खोटे बोलू नये. म्हणजे त्याचं उत्तर जे काय येणार आहे, कधीही म्हणजे कभी भी हमें झूठ नहीं बोलना है. तो मूल वाक्य का जो अर्थ है वो अर्थ हमें नहीं बदलना है. नेहमी खरे बोलावे, कधीही खोटे बोलू नये. दुसरं जे आहे ते तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. कोणतं आहे, आज्ञार्थी, कारण समोरच्या व्यक्तीला काहीतरी आज्ञा दिलेली आहे. एकत्र करा हे जे आहे ते आज्ञार्थी आहे. आणि आज्ञार्थीचं विधानार्थी करताना मी आपल्याला एक युक्ती सांगितलेलीच आहे की तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. जब भी आज्ञार्थी वाक्य का विधानार्थी करते हैं तब जो क्रियापद में जो होता है वे किंवा वा लगता है. जसं तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी, म्हणजे हे काय झालं, विधानार्थी वाक्य झालं. आज्ञार्थीचं विधानार्थी करताना आपल्याला काय करायचंय, करावी, ठेवावी, करावे किंवा वा, ऐसे क्रियापद जो है वो क्रियापद हमें बदलना है. तर हे जे आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे. तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा आणि त्याचं विधानार्थी करताना तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी. आता तिसरा जो प्रश्न आहे तो बघा, पुढील वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. जसे वर 2 प्रश्न आहेत ते वाक्यांचा प्रकार आणि वाक्य रूपांतर 2-2 मार्कासाठी विचारले, तशाच प्रकारे हा जो वाक्य प्रचाराचा जो प्रश्न आहे तोही खूप महत्वाचा आहे. पाठाच्या खालील जेवढे काही वाक्य प्रचार असतात त्याचा अर्थ आपल्याला वाचून लक्षात ठेवायचा आहे. आणि जिस तरह से मुहावरों का वाक्य में प्रयोग करते हैं अर्थ बताकर, वैसे ही आपको मुहावरों का अर्थ प्रयोग करना है. आता बघा,
इथे दिलेलं आहे. उदाहरण बघा, उत्साहाला उधाण येणे. तर आपल्याला वाक्यप्रचार मतलब जैसे मुहावरे होते हैं, सेम उसी प्रकार से होते हैं. तो देखो यहाँ पे उसको कैसे सॉल्व करना है. उत्साहाला उधाण येणे. उत्साहाला उधाण येणे म्हणजे मनात उत्साह उसळणे, म्हणजे खूप आनंदित होणे किंवा खूप खुश होणे. जेव्हा आपण परीक्षेमध्ये याचं उत्तर लिहितो, आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे. उत्साहाला उधाण येणे, मनात उत्साह उसळणे. वाक्य बघा, वाक्य त्यांनी कसं बनवलेलं आहे. सुरुची वायंगर करणे. बोर्डाच्या परीक्षेत 97.40% गुण मिळवल्यावर तिच्या वर्गात उत्साहाला उधाण आले. उत्साहाला उधाण आले म्हणजे सगळेच काय झाले, खूप खुश झाले. तिच्या वर्गातील जेवढे काही विद्यार्थी होते ते सगळे, तिने बोर्डाच्या परीक्षेमध्ये 97.40% गुण मिळवल्यावर तिच्या जे वर्ग आहेत ते वर्गच खूप खुश झाला, उत्साही झाला, आनंदी झाला. आणि वाक्य प्रयोग करते समय आपको याद रखना है कि जो वाक्य प्रचार है उसका सामने अर्थ लिखना है. और जब भी वाक्य प्रयोग करते हैं तब उस जो मूल वाक्य प्रचार है, देखो उत्साहाला उधाण आले, उसको मूल वाक्य प्रचार को वाक्य में मतलब लिखना है, अर्थ को नहीं लिखना है. आपको क्या करना है, जो मूल वाक्य प्रचार होता है उसको वाक्य में बिठाना है कि जैसे उचित कहाँ पे बैठता है. अभी हम दूसरा उदाहरण देखते हैं. गलका करणे. जो भी वाक्य प्रचार आहे उसका सामने उसका अर्थ लिखने का. एकत्र येऊन आवाजाचा गोंधळ उडणे. म्हणजे वर्गामध्ये बघा, वर्गातून शिक्षिका बाहेर गेल्या की मुलं लगेच गोंधळ करायला लागतात. अशाच प्रकारे गलका करणे मतलब बहुत आवाज करना, गोंगाट करना. तर वाक्य जे आहे ते बघा काय दिले. लॉकडाऊन शिथिल असण्याच्या वेळेत भाजी मंडईत लोक गलका करीत होते. जैसे लॉकडाउन जैसे खत्म होता है तो सब्जी मंडी जो होती है वहां पे लोग क्या करते हैं, बहुत ऐसे गोंधळ या आवाज करते हैं. तो मूल वाक्य प्रचार है, वो वाक्य प्रचार को वाक्य में जहां भी उचित बैठता है, या तो कभी कभी बीच में बैठता है या कभी लास्ट में बैठता है, वाक्य के अंत में बैठता है. तो वैसे आपको उसका जो अर्थ है वो अर्थ आपको वाक्य में नहीं बैठाना है. जो मूल वाक्य प्रचार है वो आपको वाक्य में बिठाना है. तिसरा जो आहे ते झोकून देणे. झोकून देणे मतलब कार्यात समरस होणे, मतलब मन लगाकर वो पूरा कार्य करने, पूर्ण तहदिल से वह कार्य करना. वाक्य देखो यहाँ पे क्या बताया है. छायाने शिकवणी वर्गाच्या अभ्यासात स्वतःला झोकून दिले. म्हणजे शिकवणी वर्ग म्हणजे जे क्लासेस असतात त्या क्लासेसमध्ये काय तिने स्वतःला झोकून दिले, मतलब वो तहे दिल से मन लगाकर वो अपना कार्य करने लगी, अपनी पढ़ाई करने लगी. जब भी वाक्य प्रचार का प्रश्न आता है तो आपको 3 दिए रहते हैं. 3 में से आपको जो 2 अच्छे से आते हैं उन दोनों का अर्थ बताकर उसको वाक्य में प्रयोग आपको करना है. झोकून देणे, कार्यात समरस होणे. छायाने शिकवणी वर्गाच्या अभ्यासात स्वतःला झोकून दिले. देखो अर्थ जो है, अर्थ बताने को 1 मार्क्स है और वाक्य में उचित उपयोग करने को 1 मार्क्स है. वैसे आपको यहाँ पे 3 वाक्य प्रचार में से 2 वाक्य प्रचार आपको सॉल्व करना है. तो आज आपण वाक्याचे प्रकार, वाक्य रूपांतर और वाक्य प्रचारों का अर्थ बताकर उसका वाक्य में प्रयोग, हे जे 3 प्रश्न आहेत ते 3 प्रश्न आज आपण पाहिलेले आहे. आणि हे 3 प्रश्न एकूण 8 गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर मुलांना आपल्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर, आपली काही शंका असेल तर आपण विचारू शकता. आज आपण वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर आणि वाक्य प्रकारांचा अर्थ व वाक्यात प्रयोग हा घटक पाहिलेला आहे.